बाकी कोंबडी बघ कुठं आलंय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हे बघा मस्त आहे ना, सनलाईट, सूर्याची किरण आलेत. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात सगळ्या घरून. तर आज कशी, आज आहे भाऊबीज. तर सगळे भाऊबीजेची सगळी तयारी आहे. त्याच्यामुळं आता आम्ही पण फ्रेश झालं, आटपलं. आता यांची सगळी जेवणाची तयारी चालू आहे. थोड्या वेळ नाही, अजून नाश्ता झाला सध्या. कारण काही जण सकाळी येतात, काही जण रात्री येतात. मुरुडवाले मामा वगैरे असतात ना, ते सगळे रात्री येतात. आम्ही म्हणून निघू. नंतर आम्ही पण 10-11 वाजेपर्यंत मग जाऊ पहिलं आत्याकडे. आत्या करते, तिथे आता आलेली आहे, तिथे इथंच करेल. आणि ते लोक जाणार आहेत मुंबईला. मग जाऊ आत्याकडे. काल ताईकडे जाऊन जेवून आलो. काल ताईने बोललेलं बुधवार होतं ना, जेवायला बोलत आहे. काल तिकडे जाऊन, मग तिकडे आज जेवायचा प्रश्न नाही. मग आल्यावर मग गावातली आत्या आणि मग ताईकडे भाऊबीजेला. असं सगळं असतो. मला ते कालच कळतं, काल नको करू. कसं आहे, त्या दिवसाला महत्त्व आहे. ओके चल. घरात गेले. तर असं सगळं आजच्या दिवसावर प्लॅन असणार आहे. तर रेडी झालो आहे. कालचा ब्लॉग आहे ना, ह्याच्या आधी तुम्ही जो बघितला असेल तर आता एडिट करत बसतो. जस्ट एडिट करतो, पटकन अपलोड करू. छोटासा, जास्त मोठा नाही, डिलेव्हरीचा ब्लॉग. ते रील बनवू आणि मग सगळं आटपलं काय निघूया. ओके. त्याला माहिती आहे काय, सगळं सध्या बंद होतं. म्हणजे 2-4 दिवस डाएटचं वाट लागली. कारण कसं आहे, स्वीटचे बॉक्स एवढे आलेत ना, खतरनाक. आता ह्याच्यामध्ये व्हरायटी बघितली आहेत स्वीटच्या बॉक्समध्ये. हे आहे ना, केळ, आंबा वेगवेगळे किंवा पेरूचे काप आहे बघ, पेरूचं भारी भारी आयटम आहे. हे काय आहे, स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी आहे. हा ते स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी. अजून काय देऊ? पेरू देऊ? पेरू पण दे. हे काय आहे? केळ. बस काम नको गोड खाऊ. हे बघ, हे अजून काहीतरी आहे. हे आहेत ना सर्व काजू कतरीचे आहेत. फक्त वेगवेगळे फ्लेवर वेगळे केले. काजू कतरीचे आयटम आहे सगळं. बास तुला एवढं हे देऊ? हे काय आहे? ह्याला सायरा झाला, सायरा सांगू झाली. अरे सायकल हो काय, चलो इथंच बसू ना. हे पडलं. तर पहिले आमची भाऊबीज करून घेतो, पण ह्या लोकांना पण जायचं आहे. मग आता इथून जवळपास 10:30 वाजले. काय झालं, व्हिडिओ बनवतो नाही, आधी व्हिडिओ बघितला असून त्याच्यामुळं वेळ झाला. चलो पूजा करू आणि जाऊया. हे तरी काय असंच टाइम. हे बघा, आता आहे ना इथं, आता जिथं बसलो म्हणजे रस्त्याला एवढी गर्दी आहे ना. कारण कसं होतं, एक तर सुट्टी येतं ह्या टायमामध्ये, आणि सुट्टी आल्यावरती सगळेजण अर्धे फिरायला येतात. आपले सगळे सण असतात, त्याच्यामुळे तिकडे नागाईगाव क्रॉस करून त्यांना नको होतं अखेर, आणि धूळ येतात. तर आलो आत्याकडे. चलो जाऊया. मला किल्ला दाखवतो बघा समोर. इथं आला किल्ल्यावरती बरंच कोण आहे. हा बघा, विघ्नेश. विघ्नेश काय जेवणाची तयारी करा. काय छोले बनवलेस? कसले नुसते छोले? मी ना खात. इकडं कसला भात? अरे ते तर मी अजिबात नाही खात. मग खरं नको. त्याचं तरी काय होत आहे. आज कसं आलंय, आज वार आलाय, गुरुवार. त्याच्यामुळे ना सगळीकडे व्हेजिटेरियन का म्हणजे एवढं. काल ताईने बोलवलेलं जेवण, काल तिकडे गेलतो. आणि आता इथं कसं आहे, पुलाव भात आहे, छोले अजून रायता आहे. आणि आता चाललोय आम्ही इकडं, मामा सोडत चाललो त्यांच्या बहिणीकडं दिल्लीमध्ये. त्याला घेऊन चाललेलं. चल बोललो, येताना आपण दोघं जण. ही चावी आणलीस दे गाडीची. मी गाडी घेऊन जाऊ. येताना सोबत येऊ बोललो, टाइमपास. कारण पाहिजे ना काहीतरी. कारण त्याच्यावर आहे ना ते मामांचा पाय नाही जायचा. आपलं पाठीमागून सीट आहे उंच. चलो यांना सोडतो, पटकन येऊ
आणि आता जेवण वगैरे आराम इथून निघताना आरामात निघतो, इथून काय जास्त काही नसतं. 4-5 वाजेपर्यंत निघतो. परत एक शूटसाठी फोन आला होता 10 तारखेला. चलो बघूया कसं काय. जंगलात पोहोचलो आम्ही आता फिरत इग्नेसला घेऊन यायला आम्हाला सोडले तिथं आणि आम्ही निघालो. आम्हाला थांबावं नको बरं, या मस्त आरामात आम्ही चाललो. लास्ट टाइम ह्यातल्या रूटने आलो आणि डायरेक्ट 7 कुठे रस्ता निघतो आता आलो परत. असा रस्ता आहे पूर्ण शेताई साईडला ना. इथं विल्याला थांबलेलो, ते माझ्या फ्रेंड्स आहेत. आता म्हणलं येताना क्लिक झालं पटकन, अरे बोललो इथं विल्ला आहे, बोललो जाऊया. ते तिथून तिला आवाज दिला, ते पण ते एक गेस्ट गेले, दुसरे गेस्ट येतात. मी बोललो ठीक आहे, बोललो मग काय हरकत नाही. तर गाडी चालवतोय, आयला टाका एक आता जरा गप्पा मारत बसलो. ती पण साफसफाई करतोय. मग तुला चाललं बोललो, ते घरी परत तिकडे वाट बघत बसतील. चलो जाऊया. ते बघ तुला इग्नेसच्या करामातच रे बाबा आला काय. हे बघ गाडी उतर पाठी बस. आता हे बघा काय काय ह्याच्यामध्ये डायरेक्ट ठोकायला गेलो पाठी. हे बघा शोले आहे, पुरी पापड, इकडे रायतं, नंतर पुलाव आहे. पण ह्या का आपल्या आवडीचं नाही, बाकीचं जे काय असेल ते जेवण. श्रीखंड जेवण झालं, नंतर झोपलो आणि नंतर बाकी भाऊबीजांच्या गडबडीत ब्लॉग करायचं राहूनच गेलं. त्यामुळे जेवढं बनवलं तेवढं तुम्हाला दाखवलं. ब्लॉगचा प्रॉपर एंडिंग करायचा राहूनच गेला, त्यामुळे थोडा अर्धवट राहिला असेल, त्यासाठी मनापासून सॉरी. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.